नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं दिसून आलं। मनसे कार्यकर्त्यांच्या सत्यनारायणाच्या पूजेला कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं दिसतंय। मनसे कार्यालयाच्या पूजेला उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे हातमिळवणी करणार का, राजकीय युती करणार का या संदर्भातल्या चर्चा सध्या जोरदार झडतायत आणि कार्यकर्ते त्या बाबतीत सकारात्मक असल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसून आलेलं आहे। सत्यनारायणाची पूजा पूर्वीच मनसेचे सर्व पदाधिकारी आमच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आले होते आणि त्यांनी सांगितलं की नवचंडी याग आणि सत्यनारायणची पूजा आहे आणि मग त्यांनी एक आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आमंत्रण दिलेलं आहे। तर त्यासाठी आम्ही पूजेसाठी आलो प्रसाद घेण्यासाठी। खास या फोटोचं या ठिकाणी आकर्षण आहे। जे बाळा दराडे नेहमीच काही वेगळं करत असतात आणि दोन भाऊ जर एकत्र राहिले तर या महाराष्ट्राला आणि देशाला 100% आनंदच होणार आहे। त्यांनी जे गणित मांडलंय हिंदुत्व प्लस ठाकरे बरोबर महाराष्ट्र, काय वाटतं याबद्दल? नाही, हिंदुत्व तर हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनच आहे आणि या हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक माणूस हिंदू आहे। मराठी माणूस, हिंदू माणूस एकत्र येऊन ज्या पद्धतीने 2-3 वर्षामध्ये चिखल झालेला राजकारणाचा, या चिखलातून या राज्यातून कष्टकरी कामगारांना बाहेर काढण्यासाठी आलं तर आम्हाला सर्वांना आनंदच होईल। काय नेमकी भावना होती? आज महाराष्ट्राच्या राजकारणात जो बट्ट्याबोळ केलेला आहे सत्ताधारी पक्षाने, हिंदुत्व करत जे सर्व हिंदू जनतेचा त्यांनी भ्रष्टाचार करून अपमान केलेला आहे। ज्या जर भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल, महाराष्ट्रातलं जे सुसंस्कृत राजकारण आहे त्याला जर दिशा द्यायची असेल तर आमच्या कडवट शिवसैनिकांसाठी, निष्ठावंत शिवसैनिकांसाठी सर्व ठाकरे बंधूंनी एकत्र येणं खूप गरज आहे। उद्धव साहेब व राज साहेबांना विनंती करतो आम्ही, एक नाशिककर म्हणून, एक शिवसैनिक म्हणून, का साहेब तुम्ही लवकरात लवकर एकत्र बसा व निर्णय घ्या व आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्या। प्रामुख्याने जर बघितलं तर मागील काळामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची जी चर्चा सुरू झाली त्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यालयामध्ये तुम्ही येताय, हा फोटो घेऊन येताय, त्यावर जे गणित मांडलंय ते गणित खरं तर महाराष्ट्र त्याचं उत्तर आहे। आम्ही महाराष्ट्रातील सर्व हिंदूंना एक मेसेज देतोय आणि सन्माननीय उद्धव साहेबांना व राज साहेबांना सांगतोय की आम्ही तळागाळातील शिवसैनिक, मनसैनिक एकत्र येतोय, तुम्हीही लवकरात लवकर एकत्र या। काय भावना आहे आजच्या दिवशी तुम्ही ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून मनसेच्या कार्यालयात येताय? आज आम्हाला फार आनंद होतोय। आम्ही मनसे किंवा आमच्या शिवसैनिकांपासून वेगळी नाहीये। ठाकरे बंधू आजही एकत्र येतील अशी भावना आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि महाराष्ट्राला नवी दिशा द्यायची असेल तर ठाकरे बंधूंनी, राज साहेब असतील, उद्धव साहेब असतील, यांनी एकत्र येणं फार काळाची गरज आहे। आपण बघतोय की या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या असलेल्या या प्रतिक्रिया आणि त्या मनसेच्या कार्यालयाबाहेर ही प्रतिमा घेऊन खरं तर या ठिकाणी हे संपूर्ण पदाधिकारी जे आहेत ते मनसेच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत। खरं तर मनसेचं जे नाशिकमधील राजगड कार्यालय होतं ते या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वास्तुशांती आणि याचं कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं होतं। हे संपूर्ण मनसेचे पदाधिकारी आहे या ठिकाणी घोषणाबाजी करताय। ठाकरेंचे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत। जे मनसेचे नेते सरचिटणीस आहेत त्यांच्याशी बोलूयात। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी तुमच्या स्वागतासाठी आलेले आहेत, खास फोटो घेऊन आलेले आहेत। राज ठाकरेंचा फोटो आहे, उद्धव ठाकरेंचा फोटो आहे, काय भावना आहे? माननीय राज साहेब आणि माननीय उद्धवजी हे दोघं भाऊ एकत्र आल्यास निश्चितपणे महाराष्ट्राला फायदा होणार आहे, परंतु त्या दोघा भाऊंनी ठरवायचं एकत्र यायचं कसं करायचं। पण मनसेच्या कार्यालयाचं वास्तुशांती, सत्यनारायणाची पूजा आणि त्याचा निमित्त हे जे निमित्त आहे हे निमित्त वरती पोहोचेल। बघतोय की ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि मनसेचे जे पदाधिकारी आहे ते या ठिकाणी एकत्र येताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी ही जी आपण एकत्र येण्याची भेट बघतोय हे अतिशय महत्वाचे